तर सध्या इयर एंडसाठी आणि सेलिब्रेशनसाठी पर्यटक सिंधुदुर्ग समुद्र किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। समुद्रातील साहसी खेळांचा पर्यटक सध्या आनंदही लुटताना पाहायला मिळतात। या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं। नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते सिंधुदुर्गात दाखल झालेले आहेत। आपण आता आहोत मालवण बंदर जेटी येथे। आपण पाहू शकते की कशा पद्धतीने पर्यटकांचा ओघ जो आहे, जी गर्दी जी आहे ती या मालवण जे बंदर जेटीवर आपल्याला दिसून येते आहे। नाताळची सुट्टी त्याचबरोबर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सध्या पर्यटकांचं आवडतं डेस्टिनेशन हे सिंधुदुर्ग आणि अर्थातच मालवण आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने जे आहेत ते पर्यटक जे आहेत ते मालवणात दाखल झालेले आहेत। मालवणच्या मालवणी खाद्यपदार्थाबरोबरच नाना तऱ्हेच्या जलक्रीडा ज्या आहेत त्या इथे पर्यटकांना करायला मिळतात। शांत स्वच्छ समुद्र किनारे, मालवणी जेवण आणि गोव्याच्या तुलनेत असलेली स्वस्ताई हे खरं तर पर्यटकांचं तळ कोकणात येण्याचं मुख्य कारण आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या राज्याच्या कानाकोपऱ्याबरोबरच देश विदेशातून जे आहेत ते पर्यटक जे आहेत ते नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सिंधुदुर्गात दाखल झालेले आहेत। महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।